मातृ गावकरी बंधू भगिनी सर्वांच्या चरणी नतमस्तक होत असताना सर्व बाळूमामा भक्त असतील, या बघायचे कारभारी आमचे बाळूमामा शिंगारे असतील, उपकारभारी असतील, सर्व सेवक मंडळी असतील, सर्वांच्या चरणी नतमस्तक होत असताना या ग्रामदेवता चरणी दंडवत, गुरुवर यांच्या चरणी दंडवत, मेढे माऊली चरणी दंडवत, मेढे मामांच्या चरणी दंडवत, पुजारी असतील, आचार्य मामा असतील, सर्वांच्या चरणी दंडवत, ग्रामदेवता चरणी दंडवत, गुरुवर यांच्या चरणी दंडवत, श्री संत सद्गुरू बाळूमामा चरणी दंडवत. वाला विठ्ठल बाबा प्रस्तावनेमध्ये विश्वास 3 वर्ग आता वेळ कमी आहे मला पहिला वर्ग देवाचा, दुसरा संतांचा, तिसरा तुमचा आमचं राहिलं तो श्राद्धाचा विषय. आज आपल्याला पाहिजे फक्त देव आणि संत. या विश्वामध्ये देवाला आणावं लागतं, संत स्वतःहून येतात. देवाला आणावं लागतं कशाकरता? धर्माची रक्षण करणे, पापंड खंडन किंवा धर्मरक्षणावया अवतारीशी आपल्या पारशी बंधना यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भवति भारत धर्म परित्राणाय साधना विनाशाय च दुष्कृतः धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे. प्रत्येक कामामध्ये देवाला आणावं लागतं धर्माचं रक्षण करता. आणावं लागतं ते देवाला. स्वतःहून येत असतात, ती माझी संत असतात. स्वतःच्या मर्जीने येतात आणि स्वतःच्या मर्जीने जातात. बाबा त्यांना संत म्हणतात. येतो म्हणतात. आज म्हणजे तुका मी नामाचा धारक आणि जाताना जातो म्हणतात. आम्ही जातो आमच्या गावात, आमचा राम राम घ्या. येताना येतो म्हणतात, जाताना जातो म्हणतात. कारण काळ अवस्था जगा काळ खाय आम्ही माताजीला पाय किंवा काळ गुलाब सलाम करी तुझ्या घरी रावतशी काळ अवस्था फक्त संत महात्म्याची. आता संत या विश्वामध्ये येताना स्वतःच्या मर्जीने येतात. आता येतात म्हणाल तर बाबा 11व्या शतकापासूनची संतांची मांडळी तुम्हाला पाहायला मिळते. 11व्या शतकामध्ये कोणते संत? संत निवृत्तीनाथ दादा, सोपान काका, ज्ञानोबाराया आदी करून संत महात्मे 11व्या शतकात जन्माला आले. 11व्या शतक संपून पुन्हा 12व्या शतक आलं. 1201 मध्ये मुक्ताई माता, तदनंतर जनाई माता, नामदेव राया, आरचे सावतोबा गोरोबा काका आदी करून संत महात्मे हे 12व्या शतकात जन्माला आले. 13व्या शतकात एकही संत नाही. 14व्या शतकात श्री संत एकनाथ बाबा आहेत. त्यानंतर 15व्या शतकात एकही संत नाही. 16व्या शतकात आल्या तर 16व्या शतकामध्ये जगाचे गुरु जगद्गुरु तुकोबरायांचा अवतार करायला पाहायला मिळाला. आणि बाबा त्या शतकामध्ये बहिणाबाई, नळबाया आदी करून संत महात्मे 16व्या शतकात जन्माला आले. पुन्हा 17व्या शतकाला तर एकही संत नाही. 18व्या शतकाला आणि त्या 18व्या शतकामध्ये जगाच्या मार्गाला जगाच्या जगाला ब्रह्मांड नाही नवे देवादी देव महादेवाला प्रश्न पडला. बाबा आता कुठेतरी या विश्वामध्ये अवतार धारण करण्याची गरज आहे का? तर हे जग वाईट मार्गाने चाललं, हे जग वाईट मार्गाने चाललं. या भरकटणाऱ्या जगाला कुठं का होईना आपण चांगला मार्ग लावण्याची गरज आहे. म्हणून भगवान शंकराने अवतार धारण करण्याचा निर्णय घेतला. संत किंवा देव अवतार धारण करत असताना, जन्माला येत असताना देव संतांच्या रूपामध्ये येत असतात. देवते संत निमित्ताच्या प्रतिमा माणूस म्हणून जन्माला येत असतात. पण बाबा संत विश्वामध्ये माणूस असतात पण माणूस नसतात. माझं कीर्तन थोडं पुढे असतं त्याचा काळ झाला तर काय मला बाबा परत ना, माणूस असतात आणि माणूस नसतात. म्हणजे नेमकं म्हणायचं काय? संत नव्हते जगी माणसाच्या बाबा दिसायला माणूस भक्ती करायला केले होते. आम्ही मला कोणतं वाचतो ते वैकुंठाचे होते. आले कशा करता? फक्त तुमच्या आमच्या उद्धाराकरता. म्हणून आले पाहिजे तर भगवान शंकराने अवतार धारण करण्याचा निर्णय घेतला. पण अवतार घेत असताना आता सांगितलं तुम्ही कोटी संत जन्माला येण्याकरता मायबापाची पुण्य असावे लागते. धन्य माता पिता याच्या अगोदर मायबापाची. आपण शेतकरी लोक आहे बाबा, बी जर चांगलं असेल तर पीक चांगलं येतं. शेती करताना तुम्ही लोक नुसती मान हलवा हा सुद्धा करू नका. थोडं सुद्धा बोलू नका. देवाच्या दारात बसले कशाला करू नका. बाकीचे कीर्तनकार बोलू नका म्हणून काटाळ, तुम्ही बोला म्हणून काटाळ तरी बोलू नका. बाबा आपण शेतकरी लोक आहे, खरं सांगा बी चांगलं असेल तर पीक चांगलं येतं. बरोबर का? बरोबर ना? तसाच मायबाप चांगले असतील तर पोटी पुत्र जन्माला येत असतात चांगले. शुद्ध बिळापोटी बळीरसाला गोमती मुखी अमृताची वाणी देह देवाची कारण. बी चांगलं असेल तर पीक चांगलं. तशी मायबाप चांगले तर पुण्यवान पोटी जन्माला येते संत. मग महाराज संत पोटी जन्माला येण्याकरता मायबापाची पुण्य लागते. 18-10 संत सगळ्या संतांचा राजा ज्या संतांच्या दरबारात आम्ही बसतो ना त्या सद्गुरू बाळूमामाचं आम्हाला महात्म्य सांगा. तर बाळूमामाचं जर काही फायदा तर भगवान शंकराने अवतार धारण करण्याचा निर्णय घेतला. आणि अवतार धारण करत असताना पुण्यवान मायबाप कोण? तर बाळूमामांची आई सुंदरा माता आणि वडील मायप्पा. तुम्ही म्हणता महाराज याची काय पुण्य होती? तर ते पंढरपूरच्या पांडुरंगाची मनोभावी सेवा करत होते आणि माहेरचा देव आपाची वाडी ह्या सिद्धनाथाला मनोभावी पूजत होत्या. एक दिवशी त्या सिद्धनाथाच्या पुढे जाऊन हात जोडून उभा आहे आणि त्या सिद्धनाथाला सांगितले, या सिद्धनाथा भगवंता
मी लहानाची मोठी झाले तुझ्या दरबारामध्ये खेळत खेळत भगवंता. आतापर्यंत मी तुला काहीच मागितलं नाही, पण आता माझी इच्छा